नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा विषय इंग्रजी, चॅप्टर 1.1 बीइंग नेबरली यातील लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन, त्यातील पार्ट 3 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पार्ट 3 हे पेज नंबर 8व्यापासून आपण सुरू करणार आहोत. तर पेज नंबर 8वरची जी पहिली ओळ आहे ती पहिली ओळ आपण पार्ट 2मध्ये पाहिली. आता दुसऱ्या ओळीपासून आपण सुरुवात करूयात. दॅट्स बॅड. यू ऑट टू मेक एन एफर्ट अँड गो व्हिजिटिंग एव्हरीवेअर यू आर आस्क्ड. देन यू विल हॅव प्लेंटी ऑफ फ्रेंड्स. त्यांनी काय सांगितलं आहे की हे बरोबर नाही म्हणते, हे चुकीचं आहे. आणि काय सांगितलं, तू जर स्वतःहून प्रयत्न केला, यू ऑट टू मेक एन एफर्ट, स्वतःहून प्रयत्न केला आणि गो व्हिजिटिंग एव्हरीवेअर, की इकडे तिकडे तू भेट दिली पाहिजे. यू आर आस्क्ड, त्याच्यानंतर तू बोलावलं पाहिजेस. देन यू विल हॅव प्लेंटी ऑफ फ्रेंड्स, तर त्यावेळेस तुला खूप सारे मित्रमैत्रिणी मिळतील. अँड प्लीजंट प्लेसेस टू गो टू, आणि त्याचबरोबर तू चांगल्या ठिकाणीसुद्धा तुला जाता येईल. नेवर माइंड बिईंग बॅशफुल, की थोडासा तू लाजरा बुजरा आहेस तर त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही, वाईट वाटून घ्यायचं नाही. इट वोंट लास्ट लाँग इफ यू कीप गोईंग, जर तू असा बाहेर जात राहिला, तुझ्या मित्रमैत्रिणींमध्ये मिसळत राहिला, तर तुझा हा जो लाजळूपणा आहे, हा लाजळूपणा मला तरी वाटते जास्त काळ टिकणार नाही, जास्त काळ राहणार नाही. लॉरी टर्न रेड अगेन, लॉरी पुन्हा ओशाळला. बट वॉजंट ऑफेंडेड ॲट बिंग अक्युज्ड ऑफ बॅशफुलनेस, पण त्याला लाजरा बुजरा म्हटलं म्हणून त्याला वाईट वाटलं नाही. का वाईट वाटलं नाही? फॉर देअर वॉज सो मच गुड विल इन जो, it was impossible not to take her blunt speeches as kindly as they were meant. का त्याला वाईट वाटलं नाही? कारण जो ही एक चांगली मुलगी आहे आणि जोचा जो चांगुलपणा आहे आणि तिचं जे स्पष्ट बोलणं होतं, या स्पष्ट बोलण्यामागं काहीतरी तळमळ होती आणि ती तळमळ त्याला जाणवत होती. ती तळमळ जाणवल्या वाचून तो राहिला नाही. डू यू लाईक युअर स्कूल? आस्क्ड द बॉय. त्या मुलानं विचारलं, डू यू लाईक युअर स्कूल, तुला तुझी शाळा आवडते का? चेंजिंग द सब्जेक्ट, त्यानं हा विषय बदलला आणि विषय बदलून विचारलं. आफ्टर अ लिटिल पॉज ड्युरिंग विच ही स्टेअर्ड ॲट द फायर अँड जो लुक्ड अबाउट हर वेल प्लीज्ड. आणि ज्यावेळेस हे कधी झालं, ज्यावेळेस म्हणजे आपण ज्याला म्हणतो जो आहे, ही जो एका आनंदामध्ये होती आणि त्यावेळेस तो काही वेळ शेकोटीकडं शांतपणे पाहत बसला होता. आणि त्यावेळेस त्यानं विषय बदलला आणि नंतर त्याला विचारलं की तुला तुझी शाळा आवडते का? त्यानंतर ती म्हणते की डोंट गो टू स्कूल, आय एम अ बिझनेसमॅन. मी काही शाळेत जात नाही, मी बिझनेसमॅन आहे. बिझनेसमॅन आणि त्याच्यानंतर गर्ल म्हणजे गर्ल आहे. आय मीन आय गो टू वेट ऑन माय ग्रेट आंट, की मी माझी जी आजी आहे, ग्रेट आंट या ठिकाणी शब्द वापरलेला आहे, तर जी आजी आहे तिची देखभाल करायला जाते. अँड अ डिअर क्रॉस ओल्ड सोल शी इज टू आन्सर्ड जो, की तिची अशा पद्धतीची थोडीशी तिरसट आहे तिची आजी, पण लाडकी आहे. आणि त्याच्याबद्दल काय सांगायचं म्हणते असं जोनं सांगितलं. लॉरी ओपन हिज माउथ टू आस्क अनादर क्वेश्चन, लॉरीनं दुसरा प्रश्न उघडण्यासाठी आपलं तोंड उघडलं. बट रिमेंबरिंग जस्ट इन टाईम that it wasn't manners to make too many inquiries into people's affairs,
नंतर त्याच्या लक्षात आलं की एखाद्या लोकांचे जे काही पर्सनल गोष्टी आहे किंवा त्यांचं जे खाजगी आयुष्य आहे, या खाजगी आयुष्यात आपण जास्त खोलात जाऊन चौकशा करू नये. ही शट इट अगेन. नंतर त्यानं आपलं तोंड बंद केलं अँड लुक्ड अनकम्फर्टेबल. आता त्याला अनकम्फर्टेबल फील करत होतं. जो लाईक्ड हिज गुड ब्रीडिंग. जोला त्याचा हा जो संस्कारीपणा आहे, जो सभ्यपणा आहे, तो आवडला. अँड डिडंट माइंड हॅव्हिंग अ लाफ ॲट आंट मार्च. आणि जी मार्च आंटी होती तिच्या गमती सांगून त्याच्यावरती हसायला लागली. सो शी गेव हिम अ लाईव्हली डिस्क्रिप्शन ऑफ द फिगेटी ओल्ड लेडी. आणि तिनं मग एक जिवंत असं वर्णन केलं त्या ओल्ड लेडीचं. हर फॅट पुडल. त्यानंतर ती जी चुळबुळी आजीबाई होती, ग्रेट आंटी होती, तिचं वर्णन केलं. आणि त्याच्यानंतर तिचा जो केसाळ कुत्रा आहे त्याचं वर्णन केलं. द पॅरेट दॅट टॉक स्पॅनिश. स्पॅनिश बोलणाऱ्या त्या पोपटाचं वर्णन केलं. अँड द लायब्ररी वेअर शी रेव्हेल्ड. आणि त्या लायब्ररीचं, त्या वाचनालयाचं सुद्धा वर्णन केलं ज्या ठिकाणी ती जाते. लॉरी एन्जॉईड दॅट इमेन्सली. लॉरीला हे सगळं ऐकून खूप मजा आली, त्याला आनंद झाला. अँड व्हेन शी टोल्ड अबाउट प्रीम ओल्ड जेंटलमॅन. की ज्यावेळेस तिनं एका ओल्ड जेंटलमॅनबद्दल सांगितलं, हू कम वन्स टू ऊ आंट मार्च. की ज्यांनी त्या आंट मार्चला प्रेमाची मागणी घालायला ते आले होते. अँड इन द मिडल ऑफ फाईन स्पीच. आणि त्यांच्या त्या भाषणामध्येच हाऊ पोल हॅड ट्विक्ड हिज विग ऑफ. आणि त्या ठिकाणी असलेला जो पोल आहे त्यांच्या केसाचा टोप कसा निघून पडला होता. टू हिज ग्रेट डिस्मे द बॉय ले बॅक अँड लाफ टिल द टीयर्स रन डाऊन हिज चीक्स. आणि तो मुलगा इतका हसला की जणू काय त्याच्या डोळ्यातून पाणी येईल आणि तो लोळायला लागेल, अशा पद्धतीचा हसला. अँड मेड पॉप्ड हर हेड इन टू सी व्हॉट वॉज द मॅटर. आणि त्या ठिकाणी असलेली जी मेड आहे, जी नोकराणी आहे, तिने येऊन डोकावून पाहिलं की नक्की काय झालंय. ओ दॅट डज मी नो एंड ऑफ गुड. की तो काय म्हणाला, एवढ्यानं काही माझं समाधान होणार नाही. टेल ऑन प्लीज. आणखी काहीतरी सांग. ही सेड टेकिंग हिज फेस आउट ऑफ द सोफा कुशन. आणि त्यानं त्याचं तोंड त्या सोफा कुशनमधून बाहेर काढलं. रेड अँड शायनिंग विथ मेरीमेंट. त्याचा चेहरा हसून हसून लाल झाला होता आणि आनंदानं तो चेहरा उजळलेला होता. मच इलेटेड विथ हर सक्सेस जो डीड टेल ऑन. आणि जोला असं वाटलं की आपण जे करत आहोत त्याला सक्सेस मिळालेलं आहे, त्याला यश मिळालेलं आहे. हे पाहून ती खुश झाली आणि ती सांगायला लागली ऑल अबाउट देअर प्लेज अँड प्लॅन्स. की ते जे काही त्यांची नाटकं आहे, त्यांचे जे काही प्लॅन आहेत त्याच्याबद्दल ती सांगत होती. देअर होप्स अँड फिअर्स. त्यांच्या जे काही आशा आकांक्षा आहे. फिअर्स फॉर द फादर. वडिलांविषयी वाटणारी भीती. अँड द मोस्ट इंटरेस्टिंग इव्हेंट्स ऑफ द लिटिल वर्ल्ड इन विच द सिस्टर्स लिव्ड. आणि त्यांचं जे बहिणींचं एक छोटंसं जग आहे, या छोट्याशा जगामध्ये ज्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत या सर्व ती या ठिकाणी सांगत होती. देन दे गॉट टू टॉकिंग अबाउट बुक्स. मग त्यानंतर ते पुस्तकांबद्दल बोलायला त्यांनी सुरुवात केली. अँड टू जोज डिलाईट शी फाउंड द लॉरी लव्ड देम ॲज वेल ॲज शी डीड. की लॉरीलाही पुस्तकं खूप आवडतात आणि तिच्याहीपेक्षा जास्त पुस्तकं. अँड हॅड रीड इवन मोर दॅन हरसेल्फ. म्हणजे तिच्याहीपेक्षा जास्त पुस्तकं त्यानं वाचले याचा तिला आनंद होतो. इफ यू लाईक देम सो मच कम डाऊन अँड सी आर्स. की जर तुला हे आवडत असतील तर खाली ये आणि
आमची पुस्तकं बघ. ग्रँडफादर इज आऊट, की ग्रँडफादर माझे आजोबा बाहेर गेलेले आहेत. सो यू नीडंट बी अफ्रेड, तुला घाबरण्याचं काहीही कारण नाही. सेड लॉरी गेटिंग अप, आणि लॉरी उठता उठता असं म्हणाला. त्यानंतर जो म्हणते आय एम नॉट अफ्रेड ऑफ एनिथिंग, मी कशालाही घाबरत नाही, मला कशाचीच भीती वाटत नाही. रिटर्न जो विथ अ टॉस ऑफ द हेड, आणि तिला मानेला झटका देत असं ती म्हणाली की मी कुणालाही घाबरत नाही किंवा कशालाही घाबरत नाही. आय डोंट बिलीव्ह यू आर, एक्सक्लेम्ड द बॉय, आणि तिथं तो मुलगा म्हणाला की आय डोंट बिलीव्ह यू आर, की मलाही असं वाटतं की तुला कशाची भीती वाटत नाही. लुकिंग ॲट हर विथ मच ॲडमिरेशन, आणि अत्यंत कौतुकानं त्यानं तिच्याकडं पाहिलं. दो ही प्रायव्हेटली थॉट शी वूड हॅव गुड रिझन टू बी अ ट्रिफल अफ्रेड ऑफ ओल्ड जेंटलमॅन, आणि त्याला असं वाटलं की नक्कीच आजोबांची तिला भीती वाटत असेल. इफ शी मेट हिम इन सम ऑफ हिज मूड्स, की आजोबांच्या वेगळ्या एखाद्या मनस्थितीत जर ती भेटली तर नक्कीच तिला यांच्याबद्दल भीती वाटेल. द ॲटमॉस्फिअर ऑफ द होल हाऊस बीइंग समर लाईक, की घरातलं जे वातावरण आहे हे एखाद्या उन्हाळ्यासारखं होतं. लॉरी लेड द वे फ्रॉम रूम टू रूम, की लॉरीनं प्रत्येक रूम जोला दाखवली. लेटिंग जो स्टॉप टू एक्झामाइन व्हॉट एव्हर स्ट्रक हर फॅन्सी, आणि जोचं लक्ष आकर्षित करतील अशा सगळ्या गोष्टी त्यानं तिला निहाळू दिल्या, तिला पाहू दिल्या. अँड सो ॲट लास्ट दे केम टू लायब्ररी, आणि शेवटी ते दोघे लायब्ररीकडे आले. वेअर शी क्लॅप्ड हर हँड्स अँड प्रान्स्ड, की त्या ठिकाणी तिला खूप आनंद झाला, आणि त्या आनंदामुळे ती टाळ्या वाजवू लागली आणि नाचू लागली. ॲज शी ऑलवेज डीड वेन इस्पेशली डिलायटेड, असं ती तेव्हा करत होती जेव्हा ती खूप आनंदित व्हायची. इट वॉज लाईन्ड विथ बुक्स, की लाईनमध्ये सगळी पुस्तकं त्या ठिकाणी लावलेली होती. अँड देअर वॉज पिक्चर्स अँड स्टॅच्यूज, की त्या ठिकाणी चित्र होती, पुतळे होते. अँड डिस्ट्रॅक्टिंग लिटिल कॅबिनेट्स फुल ऑफ कॉईन्स अँड क्युरिओसिटीज, आणि त्या ठिकाणी ज्या छोट्या छोट्या पेट्या होत्या या पेट्यांमध्ये नाणी होत्या, आणि उत्सुकतेनं भरलेल्या अशा बरेचसे गोष्टी होत्या. अँड स्लीपी हॉलो चेअर्स, की मोठ्या मोठ्या आराम खुर्च्या होत्या. अँड क्युअर टेबल्स, काही विचित्र टेबलं होते. अँड ब्रॉन्झेस, तांब्या पितळेच्या मूर्त्या होत्या. अँड बेस्ट ऑफ ऑल अ ग्रेट ओपन फायरप्लेस विथ क्वेन्स टाईल्स ऑल राऊंड इट, आणि त्या ठिकाणी एक ओपन फायरप्लेस होतं, जी खुली शेकोटीची जागा होती ज्याला टाईल्स लावलेल्या होत्या आजूबाजूला. व्हॉट रिचनेस साईड जो, की जोनं उसासा टाकत म्हणते की व्हॉट रिचनेस, किती श्रीमंती आहे. सिंकिंग इन टू डेप्थ ऑफ वेलर चेअर अँड गेझिंग अबाउट हर विथ अन एअर ऑफ इंटेन्स सॅटिस्फॅक्शन, की एका उंच अशा मखमली रेशमी खुर्चीमध्ये रेलून झोपून विस्मयानं त्या खुर्चीला निहाळत तिला खूप समाधान असं वाटत होतं. आणि ती काय म्हणते समोर, थिओडोर लॉरेन्स यू ऑट टू बी द हॅपीएस्ट बॉय इन द वर्ल्ड, की थिओडोर लॉरेन्स तू जगातला सर्वात सुखी मुलगा असायला पाहिजे होता. शी ॲडेड इम्प्रेसिव्हली, आणि भारावून तिच्या तोंडून हे उद्गार बाहेर पडले. अ फेलो कांट लिव्ह ऑन बुक्स, की माणूस हा नुसता पुस्तकांवर जगू शकत नाही, असं कोण म्हटला, लॉरी म्हटला. शेकिंग हिज हेड ॲज ही पर्च ऑन टेबल अपोजिट, की समोरच्या टेबलवर बसून रेलून मान हलवत तो लॉरी असं वाक्य बोललेलं आहे. बिफोर ही कुड से मोर, तो काही म्हणायच्या आतच अ बेल रँग, बेल वाजली.
अँड जो फ्ल्यू अप, जो उठली, एक्सक्लेमिंग विथ अलार्म, आणि त्या अलार्मनं ती ओरडली, मर्सी मी, इट्स युअर ग्रँडपा, की बापरे तुझे आजोबा आले वाटते. वेल व्हॉट इफ इट इज, मग काय झालं, आले तर आले. यू आर नॉट अफ्रेड ऑफ एनिथिंग यू नो, रिटर्न द बॉय लुकिंग विकेड. आणि खोडसाळपणे त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि तो म्हणाला की आले तर आले, मग काय झालं, की तू तर कशालाही घाबरत नाही. आत्ताच तू सांगितलं की मी कशाला घाबरत नाही. आय थिंक आय एम अ लिटिल बिट अफ्रेड ऑफ हिम, की मला त्यांची थोडीशी भीती वाटत आहे म्हणते. बट आय डोंट नो व्हाय आय शूड बी, पण मला माहीत नाही की नक्की का वाटत आहे. मार्मी सेड आय माईट कम, की मार्मी म्हणाली होती की ती एखाद्या वेळेस या ठिकाणी येईल. अँड आय डोंट थिंक यू आर एनी द वर्स फॉर इट, आणि मला वाटतं की त्याच्याबद्दल तुला काहीच आक्षेप नाही आहे. सेड जो कंपोजिंग हर्सेल्फ, तिनं स्वतःला सावरत असं बोलली. दो शी केप्ट हर आईज ऑन द डोअर, असं बोलता बोलता तिची जी नजर आहे ती नजर त्या दरवाजावर होती. आय एम अ ग्रेट डील बेटर फॉर इट, की माझी काहीच हरकत नाही म्हणतो. अँड यू आर सो मच ऑब्लिग्ड, की मला ते आवडेलच. आय एम ओनली अफ्रेड यू आर टायर्ड ऑफ टॉकिंग टू मी, की मला असं वाटलं की कदाचित माझ्यासोबत बोलून बोलून तू दमली असशील, तुला थकवा आला असेल. इट वॉज सो प्लिझंट आय कुडंट बिअर टू स्टॉप, सेड लॉरी ग्रेटफुली, की मला खूप मजा आली की मी या ठिकाणी थांबूच नाही, असंच मला वाटत होतं, असं लॉरी ग्रेटफुली कृतज्ञतेने म्हणाला. द डॉक्टर टू सी यू सर, अँड द मेड बेकन ॲज शी स्पोक, की सर डॉक्टर तुम्हाला भेटायला आलेले आहेत. नोकरानीनं त्याला इशारा करत सांगितलं. वूड यू माइंड इफ आय लेफ्ट यू फॉर अ मिनिट, आय सपोज आय मस्ट सी हिम, सेड लॉरी, की लॉरी म्हणतो की जर तुझी हरकत नसेल तर एका मिनिटासाठी मी जाऊन येऊ का, कारण मला त्यांना भेटलंच पाहिजे. डोंट माइंड मी, माझी काही काळजी करू नको. आय एम हॅप्पी ॲज अ क्रिकेट हिअर, की मी या ठिकाणी मजेत आहे, अशी जो म्हणली. लॉरी वेंट अवे, लॉरी हा खोलीच्या बाहेर गेला. अँड हिज गेस्ट अम्यूज हरसेल्फ इन हर ओन वे, आणि त्याची जी गेस्ट होती म्हणजे जो, तिनं स्वतःचं मन रमवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. शी वॉज स्टँडिंग बिफोर अ फाईन पोर्ट्रेट ऑफ ओल्ड जेंटलमॅन, आणि त्या ठिकाणी एका वृद्ध गृहस्थाच्या पोर्ट्रेटसमोर ती उभं राहिली. वेन द डोअर ओपन अगेन, आणि त्यावेळेस पुन्हा दरवाजा उघडला. अँड विदाऊट टर्निंग शी सेड डिसाइडली, तिनं मागं वळून पाहिलं नाही आणि तशीच ती बिनधास्तपणे म्हटली, आय एम शुअर नाऊ दॅट आय शुडंट बी अफ्रेड ऑफ हिम, की मी आता खात्रीपूर्वक असं म्हणू शकते की मी यांना घाबरत नाही. फॉर ही गॉट काइंड आईज, कारण त्यांचे डोळे हे खूप दयाळू आहेत. दो हिज माउथ इज ग्रीन, जरी त्यांचा चेहरा उग्र वाटत असला तरी डोळे कसे आहेत, दयाळू आहेत. अँड ही लुक्स ॲज इफ ही हॅड अ ट्रिमेंडस विल ऑफ हिज ओन, आणि ते अशा पद्धतीने दिसतात जणू काही त्यांच्यामध्ये एक दृढ इच्छाशक्ती आहे. ही इजंट ॲज हँडसम ॲज माय ग्रँडफादर बट आय लाईक हिम, ते माझ्या आजोबांसारखे हँडसम नाहीत पण तरी मला ते आवडले. यानंतर वळूया पेज नंबर 11 थँक यू मॅम, सेड अ ग्रफ व्हॉइस बिहाइंड हर, आणि तिच्या मागून एक गंभीर आवाज ऐकू आला आणि तो आवाज तिला म्हणतो थँक यू मॅम. अँड देअर टू हर ग्रेट डिस्मे स्टूड ओल्ड मिस्टर लॉरेन्स, आणि तिच्या मागं दुसरं तिसरं कोणी नसून खुद्द मिस्टर लॉरेन्स म्हणजेच
या लॉरीचे जे आजोबा होते ते या ठिकाणी होते. पुअर जो ब्लश्ड टिल शी कुडंट ब्लश एनी रेडर. आणि बिचारी जो शर्मीनं खूप लाल झाली. And her heart began to beat uncomfortably fast as she thought she had said. आणि आपण हे काय बोललो असं जाणून तिचं हृदय हे जोरजोरानं धडधडू लागलं. फॉर अ मिनिट अ वाईल्ड डिझायर टू रन अवे possessed her. तिला असं वाटलं की आपण इथून पळून जावं. बट दॅट वॉज cowardly and the girls would laugh at her. पण हे कसं कायरपणाचं किंवा ज्याला आपण भित्रेपणाचं लक्षण ठरलं असतं आणि त्या मुली तिच्यावर हसल्या असत्या, तिच्या बहिणी. सो शी रिझॉल्व टू स्टे अँड गेट आउट ऑफ द स्क्रेप ॲज शी कुल्ड. मग तिनं असं ठरवलं की आपण याच ठिकाणी थांबू आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देऊ. अ सेकंड लुक शोड हर दॅट द लिव्हिंग आईज अंडर द बुशी आयब्रोज वेअर काइंडर इवन दॅन द पेंटेड वन्स. आणि दुसरा लूक ज्यावेळेस तिनं टाकला तेव्हा तिच्या लक्षात आलं की ह्या ज्या दाट भुवया आहेत, या दाट भुवयांखाली चमकदार डोळे या चित्रामध्ये तिला वाटत होती. अँड देअर वॉज अ स्लाइट ट्विंकल इन देम. त्यांच्यामध्ये एक वेगळीच चमक दिसत होती. विच लेसन हर फिअर ऑफ गुड डील. आणि त्यामुळं तिची जी भीती आहे ती भीती कमी झाली. द ग्रफ व्हॉइस वॉज ग्रफर दॅन इवर. की तो जो आवाज आहे दीर्घंभीर, तो आणखी दीर्घंभीर झाला. ॲज द ओल्ड जेंटलमॅन सेड ॲब्रप्टली आफ्टर द ड्रेडफुल पॉज, सो यू आर नॉट अफ्रेड मी हे. आणि ते काय म्हटले, जे ओल्ड जेंटलमॅन आहे त्यांनी ज्याला विचारलं की तुला माझी भीती वाटत नाही बरोबर ना, होय ना. नॉट मच सर. नाही सर, तेवढी भीती वाटत नाही. अँड यू डोंट थिंक मी ॲज हँडसम ॲज युअर ग्रँडफादर. आणि तुला असं वाटत नाही की मी तुझ्या आजोबा इतकं हँडसम आहे. नॉट क्वाईट सर. तसं नाही सर म्हणते. अँड आय हॅव गॉट अ ट्रिमेंडस विल. हॅव आय. की माझ्याकडे खूप जबरदस्त इच्छाशक्ती आहे असं तुला वाटतं आहे का खरंच. तर त्यावेळेस ती म्हणते आय ओनली सेड आय थॉट सो. की मला असं वाटतं आणि जे मला वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं म्हणते. बट यू लाईक मी इन स्पाईट ऑफ इट. आणि तरीही मी तुला आवडतो. येस आय डू सर. होय सर म्हणते. दॅट आन्सर प्लीज द ओल्ड जेंटलमॅन. की या उत्तरानं ते जे ओल्ड जेंटलमॅन जे सद्गृहस्थ आहे त्यांना आनंद झाला. ही गेव अ शॉर्ट लाफ. ते थोडंसं हसले. शूक हँड्स वर तिच्यासोबत हस्तांदोलन केलं. अँड पुटिंग हिज फिंगर अंडर हर चिन. आणि तिच्या हनुवटीखाली बोटं धरून टर्न ऑफ हेअर फेस. तिचा चेहरा वळवून एक्झामाइन इट ग्रेवली. आणि अत्यंत बारकाईनं पाहिलं त्यांनी. अँड लेट इट गो सेईंग विथ अ नॉड. आणि मान हलवत म्हणाले यू हॅव गॉट युअर ग्रँडफादर स्पिरिट. की तुझ्यामध्ये तुझ्या आजोबांचे जे चैतन्य आहे ते आहे. इफ यू हॅवंट हिज फेस. जरी त्यांना तुझा चेहरा त्यांच्यासारखा नाही तरी त्यांचं चैतन्य तुझ्यामध्ये आहे. ही वॉज अ फाईन मॅन. खूप चांगला माणूस होता तो. माय डिअर व्हॉट इज बेटर, ही वॉज अ ब्रेव अँड ऑनेस्ट वन. ही तुला सांगू का की त्यापेक्षा महत्त्वाचं तो एक हिंमतवान माणूस होता आणि प्रामाणिक माणूस होता. अँड आय वॉज प्राऊड टू बी हीज फ्रेंड. आणि त्याहीपेक्षा जास्त त्याचा मित्र असण्याचा मला अभिमान वाटतो म्हणते. थँक्यू सर. अँड जो वॉज क्वाईट कम्फर्टेबल आफ्टर दॅट. की म्हणली आभारी म्हटली. आणि त्यानंतर जो थोडीशी बिनधास्त झाली. फॉर इट सुटेड हर एक्झॅक्टली. की जो तिचा स्वभाव होता त्या स्वभावाप्रमाणे आता ती रिलॅक्स झाली. व्हॉट हॅव यू बीन डुईंग टू दिस बॉय ऑफ माईन हे वॉज द नेक्स्ट क्वेश्चन शार्पली पुट. त्यानंतरचा प्रश्न त्यांनी विचारलेला होता. अत्यंत परखड असा शब्द
असा प्रश्न, की तू माझ्या नातवाबरोबर काय करीत आहेस? ओनली ट्राईंग टू बी नेबरली सर, की मी फक्त शेजार धर्म म्हणून, मैत्री म्हणून या ठिकाणी आलेली आहे. अँड जो टोल्ड हाऊ हर व्हिजिट केम अबाउट, आणि तिचे या ठिकाणी येण्याचं जे प्रयोजन आहे, कशा पद्धतीने ती आली हे तिनं सांगितलं. यू थिंक ही नीड्स चिअरिंग अप अ बीट डू यू, की त्याला थोडंसं उल्हासित आनंदित करण्याची गरज आहे असं तुला वाटतं का? येस सर, ही सीम्स अ लिटिल लोनली, की तो कसा आहे, थोडासा एकाकी पडलेला आहे. अँड यंग फोक्स वुड डू हिम गुड परहॅप्स, आणि त्याच्यासारखे जे तरुण मुलं मुली आहेत हे सर्व काय करतात, ते त्याला त्याच्यामध्ये मिसळला तर त्याच्यासाठी ते चांगलं राहील. वी आर ओनली गर्ल्स, या आम्ही फक्त सर्व मुली आहोत. वी शूड बी ग्लॅड टू हेल्प इफ वी कुड, की जर आम्हाला काही करता आली मदत तर आम्हाला त्यात आनंदच होईल. फॉर वी डोंट फॉरगेट द स्प्लेंडिड क्रिसमस प्रेझेंट यू सेंट अस, आणि तुम्ही पाठवलेली ख्रिसमसच्या सुंदर भेटवस्तूंची आठवण आजही आमच्या मनामध्ये ताजी आहे म्हणते, असं जो अत्यंत आतुरतेनं या ठिकाणी बोलली. टट टट टट, दॅट वॉज द बॉयज अफेअर, की तसं नाही म्हणते तू, छे छे, हा तर त्या लॉरीचा उद्योग होता. हे म्हणजे लॉरीनं तुम्हाला गिफ्ट पाठवलेले होते. हाऊ इज द पुअर वुमन, की तुझी आई, पुअर वुमन म्हणजेच काय, की तुझी आई कशी आहे. डुईंग नाईसली सर, की ती कशी आहे, मजेत आहे. अँड ऑफ वेंट जो, आणि असं म्हणून जो बोलायला लागली. टॉकिंग व्हेरी फास्ट, ती पटपट बोलत होती. शी टोल्ड अबाउट द हमेल्स इन whom her mother had interested richer friends than they were, की तिच्या आईने तिच्यापेक्षा अधिक श्रीमंत अशा मित्रमंडळींना, गरीब हमेल्स कुटुंबियांना मदत करण्याविषयी कसं उद्युक्त केलं वगैरे याविषयी तिने सांगितलं. जस्ट हर फादर्स वे ऑफ डुईंग गुड, अगदी तिच्या वडिलांसारखंच ती इतरांचं भलं करते. आय शॅल कम अँड सी युअर मदर सम फाईन डे, की एखाद दिवशी येऊन मी तुझ्या आईला भेटीन म्हणते. टेल हर असो, त्यांना तसं सांग. देर इज द टी बेल, चहाची बेल वाजली पहा म्हणते. वी हॅव इट अर्ली ऑन द बॉईज अकाउंट, आज आम्ही त्यांच्यासाठी, त्या मुलासाठी लवकर चहा होणार आहे. कम डाऊन अँड गो ऑन बीइंग नेबरली, की खाली चल आणि असाच शेजार धर्म पाळ किंवा बीइंग नेबरली, मित्रवत हो. आय वूड लाईक टू हॅव मी सर, की तुम्हाला चालणार असेल तर जरूर. शुडंट आस्क यू इफ आय डिडंट, चालणार नसतं तर मी तुला सांगितलं पण नसतं, असं तर आजोबा म्हणाले. अँड मिस्टर लॉरेन्स ऑफर्ड हर हिज आर्म विथ ओल्ड फॅशन कर्टसी, त्यांचं जे सौजन्य त्या जुन्या पद्धतीप्रमाणे लॉरेन्सनं आपला हात तिच्याकडे गेला. व्हॉट वूड मेक से टू दिस, आता मेघ याच्याबद्दल काय म्हणेल. जोनं असा विचार केला. थॉट जो ॲज शी वॉज मार्च्ड अवे, आणि त्यांच्यासोबत ती त्यांच्यासोबत चालत होती. वाईल आर आईज डान्स, तिचे डोळे जणू काही डान्स करत होते. विथ फन ॲज शी इमॅजिन हर सेल्फ टेलिंग द स्टोरी ॲट होम, जणू काही ती घरी ती स्टोरी सांगत आहे आणि त्याच्यामुळे तिला आनंद होत आहे, अशा पद्धतीने तिचे डोळे डान्स करत होते. तर या ठिकाणी आपलं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन आपण पूर्ण केलेलं आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड
शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स लॉट.